लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर चला सविस्तर जाणून घेऊ काय आहे ती बातमी. ज्या महिलांना 11वा हप्ता म्हणजेच मेचा हप्ता जमा झालेला नाही आहे त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे त्यांनी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या महिलांना 11वा हप्ता मिळालेला नाही आहे त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची ही बातमी आहे. तर इकडे बघा, 11वा हप्ता मे अखेरीस जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे. तर बघूया काय आहे ही अपडेट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे की या योजनेचा 11वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाईल. या ठिकाणी बघू शकतो आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केले आहे की 11वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. हा हप्ता मेच्या महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या महिलांना आजपर्यंत 11वा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना चिंता करायची काहीच बातमी नाही आहे. या ठिकाणी दिलेलं आहे ज्या महिलांना 11वा हप्ता आजपर्यंत मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण तुम्हाला मिळायची या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे घाबरायची काही अडचण नाही. या ठिकाणी तुम्हाला जर 11वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे. तर चला बघूया काय आहे आणखीन अपडेट. आणि ज्या महिलांना लोन पाहिजे असेल 40,000पर्यंत त्यांच्यासाठी आपण बघूया काय आहे पुढे अपडेट. आणि यांसाठी आपल्याला पात्रता काय काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला जरा पण स्किप नका करू. तर चला पुढं काय आहे नवीन अपडेट या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी आपण बघू शकतो मे महिन्याचा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500ची आर्थिक मदत दिली जाते. हे तर तुम्हाला माहीत आहे. मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. या हप्त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून 335 कोटीची निधी वळविण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये रक्कम ही मेचा जो हप्ता आहे तो लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने 335 कोटीची निधी वळवलेला आहे. जर मे महिन्याचा हप्ता वेळेवर जमा झाला नाही तर मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित दिले जाणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो अति आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ज्या महिलांना मेचा हप्ता मिळालेला नाही आहे त्या महिलांनी घाबरायची काहीच अडचण या ठिकाणी नाही आहे. ज्या महिलांना मेचा हप्ता मिळाला नाही आहे त्या महिलांना जून महिन्यामध्ये मेचे 1,500 आणि जूनचे 1,500 असे मिळून त्यांना 3,000 रुपये एकत्रितपणे दिले जाणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना जून महिन्यामध्ये तो एकत्रित मिळणार आहे. तर चला बघूया काय आहे पुढे आणखीन अपडेट. या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी 40,000पर्यंत नवीन कर्ज योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. ज्या महिलांना लोनची गरज आहे, लोन काढून त्यांना काय व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत त्या महिलांसाठी 40,000पर्यंत लोन या ठिकाणी राज्य सरकार देणार आहे. ही योजना महिलांसाठी स्वावलंबी बनवण्यासाठी आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो महिलांना जर 40,000पर्यंत लोनची आवश्यकता असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी लोन पण आहे. हे लोनचा पात्रता काय आहे याची माहिती बघण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, त्यांना रोजच्या रोज अपडेट मिळणार नाही. जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजच्या रोज अपडेट मिळतील. तर चला बघूया पुढची अपडेट काय आहे. ज्या महिलांना लोन हवे असतील त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी पात्रता बघूया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्याच महिलांना या 40,000 रुपयाचा लोनचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. कोणताही अपात्रतेचा इतिहास नसावा, त्यांचा अपात्रतेचा इतिहास नसावा, नियमित हप्ता मिळत असलेल्या लाभार्थींनाच या ठिकाणी हे लोन मिळणार आहे. ज्या महिलांना दरमहा 1,500 रुपये लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मिळत आहे त्यांनाच हे लोन
या ठिकाणी मिळणार आहे। व्यवसाय सुरू करण्याची तयारी असलेल्या महिलांनाच या ठिकाणी लोन मिळणार आहे। जर तुमची व्यवसाय करायची धमक असेल, तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरच या ठिकाणी हे 40,000 रुपये लोन तुम्हाला या ठिकाणी राज्य सरकार देणार आहे। तर चला आणखीन बघूया काय काय आहे अपडेट लाडकी बहीण योजनेस। तर चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। या ठिकाणी आपण बघूया परतफेड पद्धत कशी असणार आहे। महिलांना मिळणाऱ्या 1500 रुपये मासिक हप्त्यातून या कर्जाची परतफेड केली जाणार आहे। या ठिकाणी अति आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जे महिला लोन काढतील त्यांची लोनची परतफेड ही त्यांच्या 1500 हप्त्यातूनच कटणार आहे। आणि याचे व्याजदर बघूया। कर्ज अत्यंत कमी व्याजाने किंवा 0% व्याजाने तुम्हाला सरकार देणार आहे। या ठिकाणी अति आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 0% व्याजदराने तुम्हाला कर्ज या ठिकाणी मिळणार आहे। यामुळे खूप महिला खुश आहे। तर चला बघूया आणखी काय काय अपडेट आहे। तर चला